तिला गाईला सैल पिऊ दिल्या वाटारे, गाईला पुरं पिऊ दिल्या वाटारे हिला. हा, मामा या इकडे थोडं बोला तुम्ही. हा राईट राईट. इकडे इकडे थोडं करा म्हणजे सूर्याकडे, म्हणजे तुमचा चेहरा पूर्ण दिसत आहे. हे माळेगाव यात्रेमध्ये पशु प्रदर्शनात प्रथम आलेले देवणी गटातील एक जातीवंत मादी. वय वय किती आहे? 22 महिने. 22 महिन्याचे, म्हणजे 2 वर्षामधील जे वयोगटातील जात मादी आहे त्याच्यामध्ये चॅम्पियन ठरलेले आहे. त्या संदर्भात आपण जाणून घेऊ. मामा गाव कोणतं? गाव बालाजी मारुती केंद्रे कुणकी, हा तालुका जळकोट, हा, जिल्हा लातूर. जिल्हा लातूर. हा, मोबाईल नंबर 9049494276. अच्छा, 22 महिन्याची मादी आहे. 22 महिन्याची मादी आहे. हा. किती जाती आहे? आदत आहे. आदत आहे का? आदत आहे. अच्छा मामा, घरी किती आहेत काय काही? घरी एक गाय आहे की मोठी, गेल्या वर्षी चॅम्पियन आणलो हिच्या माईची. हिच्या माईची चॅम्पियन? हा, कुठे? गेल्या वर्षी कोणत्या? माळेगावात. माळेगाव यात्रेतच? हा, माळेगाव यात्रेत गेल्या वर्षी गायची चॅम्पियन आणली. हा, आमदा तिच्या लेकीला ती champion. आमदा म्हणजे वंश परंपरा हा. कसा, म्हणजे आईचे जे वंशवाळ आहे जशा तसे हा. लेकीमध्ये उतरले म्हणून लेकीमध्ये. तुम्हाला. अच्छा, पण मामा एक विचारायचं की आता जे चॅम्पियन ठरलेलं आहे, हा. तुमच्या भावना काय आहेत? भावना काहीच नाही, लोकांना बी असंच पाळावं. हं. गाय आहे ती ही आपल्या लेकराच्या दुधाला चांगली. अच्छा, आपलं ह्याचे जे आहे हा कोणचं बी प्युअर देशी गाई आहेत. हा, प्युअर देशी गाईचं आपल्याला गोमूत्र बनवतात. एक सेंद्रिय खत म्हणजे अमृत जीवाणू. जीवामृत. हा, जीवामृत. मी लावलो 300 झाड आंब्याचं, ठीक आहे. 50-60 नारळ लावलो, अच्छा 60 जांभळ लावला. अच्छा आणि त्या जांबाला ह्याला फळाला अच्छा आम्ही 1 लिटर 15 दिवसाला डोस ह्याच्या देतो. गोमूत्र, शेण, बेसन, गूळ अच्छा. आणि लिंबाच्या झाडाखालची माती, आपल्या पिपळाच्या झाडाखाली म्हणजे एवढे फायदे देशी जातीवंत गायचे आहेत. जातीपासून आहेत. म्हणजे मी एका ठिकाणी ऐकलंय की देशी जातीवंत गायपासून सोनं निर्माण करतात. तुमची भावना काय, म्हणजे आपलं आपलं बी सोनं तुमचं निर्माणच आहे ना. अच्छा, आपल्याला ते म्हणजे खरंच. शेती वेगळं बी हा. वेगळं, लेकरा बाबतीत बी चांगलं, अच्छा, आणि आपलं नाव सुद्धा जगात. बरोबर आहे ना. हा, बरं, यातून शेतकऱ्याला काय संदेश देऊ शकता? शेतकऱ्याला संधी काय, आम्ही म्हणतो बाबा माझ्यासारखं घ्या, हा. जातीवंत पाळा, हा. आणि गाईला बुडू देऊ नका. अच्छा गाईचे वंश जास्त वाढवा. अच्छा, देशी पण मला विचारायचं की हिची माय जी होती हा. ती विकत आणली होती का घरचीच होती? नाही, विकत आणली होती 21,000ला, हा. 7 वर्षाखाली. 7 वर्षाखाली 21,000. हा, आता 3रं वित आहे. पहिलं आणि एक आता गोरं दिली, आता 5 महिन्याची गाभण आहे. बरं, तिने आतापर्यंत तुम्हाला चॅम्पियन किती वेळेस बनवले? तिने 2 वेळेस चॅम्पियन, 2 वेळेस. चिपळूण, हा. 3 वेळेस बारामती, हा. आणि मग पहिला नागपूर, चंद्रपूर, अच्छा अमरावती, हा. सोलापूर, कोल्हापूर, हे इकडे पहिला अच्छा, champion. बरं ह्या वर्षी ज्या लेखीने, म्हणजे आता हिचं नाव काय? लक्ष्मी. लक्ष्मीने किती दिलं तुम्हाला चॅम्पियन मध्ये? चॅम्पियनला 71,000 रुपये 71,000 रुपये. चॅम्पियन. अच्छा अच्छा, मग घरी नियोजन कसं करतात हिचं? नियोजन काहीच नाही, आमच्याकडे गाड्या आहेत, आम्ही शेतीमध्ये धंदा करतो. आमची सून जी आहे ते सून चारा पाणी करत राहते येळभर. आम्ही सकाळी कळलो की संध्याकाळी येळभर तिने करत. बाहेर सोडता का मोकळं का घरी बांधून? नाही राहतात? घरीच राहतात बांधून. आम्ही शेती किती आहे? शेती 3 एकर आहे भिजून. 3 एकर. त्याच्यामध्ये किती एकर मध्ये घेतला चारा, म्हणजे जेणेकरून 2-3 तुमचे पशु आहेत, त्याला चारा किती? एक 20 गुंठ्यामध्ये चारा घेतो. 20 गुंठ्यामध्ये किती? 3 जनावर पोस्ट. 3 जनावर. हो. तिथे शेतकऱ्याला तुम्ही एक काहीतरी घेण्यासारखे आहे. हा. कारण तुम्हाला मामा यातून मला एक विचारायचं की शेतकरी खरंच कसा सुधारू शकेल? सुधरू शकतो म्हणजे डबल उत्पन्न घेतले. शेतीतून सुधारेल का? शेतीतून सुधरू शकतो. सुधरू पण- शकत कसं नाही. हा. मी वर्षाला आमच्या दोन्ही गायाचे हा. 2 ते 3 लाख रुपये बक्षीस नाही नाही, नुसतं शेतीतून म्हणतो मी. हा, शेतीतून सुधरू शकतो. फक्त शेतीतून. शेती जी आहे हा. शेतीपूरक उद्योग झाला, म्हणजे हा जे पशुपालन शेतीपूरक उद्योग आहे, उद्योग झाला. नुसतं शेतीतून सुधारू शकतो का म्हणतो मी? शकतो की, आपण करावं लागते कष्ट. अच्छा मी आंब्याच्या झाडामध्ये ती हुटाडी शेंग राहते बघा, 3 हिट सोल्याची, अच्छा, 50,000 रुपयाची शेंग विकलो बघा. 80 रुपये किलोनं. 80 रुपये किलो. हा, कवा 70 रुपये, कवा 75 रुपये किलो. जसा भाव लागेल तसा मार्केटमध्ये रुपये 40,000 ते 50,000 बरं, रुपये. एक विचारायचं मामा की आता ही जी तुमची लक्ष्मी आहे, हा, लक्ष्मीची माय चॅम्पियन ठरवली होती, हा. पण लक्ष्मीच्या मायला कोणता म्हणजे जातीवंत वळू कुठला दाखवला होता? दाखवला म्हणजे ते ह्याचा नेत्रगावचा हे काही चॅम्पियन आलेला आता. ते समोर ते दिसते तेच की तेच चॅम्पियन म्हणजे घेऊ आपण, म्हणजे थोडक्यात लक्ष्मीचे जे वंशावळ मिळाले ते त्या त्या चॅम्पियनच्या गोऱ्या नेत्रगावच्या चॅम्पियन पासून मिळालेले आहे. हो. अच्छा, ठीक आहे, धन्यवाद मामा दिल्यावर माहिती.